PCM इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं अपडेट आहे. ते म्हणजे काय, तर आता जे रजिस्ट्रेशन आहे त्याची लास्ट डेट उद्या 16 तारीख आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं लास्ट डेट 17 तारीख आहे. तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांना हे रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घेणं गरजेचं आहे. व्हायब्रंटमध्ये जो सगळ्याच आता आपल्या बॅच फुल झालेल्या आहेत, ऍडमिशन आपण क्लोज केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे ऍडमिशन झालेत अशा सर्व विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन आम्ही करून दिलेलं आहे. त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण झालेलं आहे. फक्त थोडेसे असे विद्यार्थी त्यांच्या डॉक्युमेंटमुळे थोडंसं राहिलेलं आहे, ते देखील आज त्यांचं कंप्लीट होऊन जाईल. परंतु ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले आणि सर्व प्रोसेस झालेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना एक महत्त्वाची सूचना आहे, ते म्हणजे त्यांचं एक्नॉलेजमेंट रिसिप्ट जी आहे ते कशा पद्धतीने चेक करायचं, त्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर काय करायला पाहिजे आणि इथून पुढची ऍडमिशन प्रोसेस कशा पद्धतीने असू शकतं, ह्या सर्व गोष्टी सांगण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपण आता पहिल्यांदा काय करायचं, सर्व विद्यार्थ्यांनी लॉग इन करून पाहायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं तुमचं विंडो ओपन झालेली दिसेल. मग इथे ओपन झाल्यास तुम्हाला काय दिसत आहे बघा, इथे युअर ऍप्लिकेशन फॉर्म इज व्हेरीफाईड अँड कन्फर्म बाय द SC सेंटर, म्हणजे स्क्रुटिनी सेंटर ऑन डेट, म्हणजे ज्या दिवशी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे झालेलं असते अशा सर्व विद्यार्थ्यांना इथं ग्रीन मध्ये असं येत असेल, म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी समजायचंय माझं फॉर्म कंप्लीट झालाय, माझे सर्व डॉक्युमेंट हे व्हेरीफाईड झालेले आहेत. मग आता हा कशा पद्धतीने एक्नॉलेजमेंट बघायचा आहे आपल्याला, म्हणजे हे चेक करणं देखील गरजेचं आहे. इथे बघा तुम्हाला ऑप्शन दिसत आहे, इथे ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही भरलेला आहे, पण एक्नॉलेजमेंट रिसिप्ट तुम्ही चेक करायची. याला क्लिक करायचं, इथे व्हर्जन नंबर 1 ला सिलेक्ट करायचं, इथे येतो तुमचा तुम्ही भरलेला फॉर्म. मग आता यावर काय बघायचं, तर यावर सर्व गोष्टी चेक करा तुम्ही. सर्व गोष्टी तुमचा अगदी नावापासून सर्व, कॅन्डिडेचर टाईप बघा कुठला झालेला आहे, कॅटेगरी महत्वाचं म्हणजे हे तुमचंच कॅटेगरी आहे का हे विद्यार्थ्यांनी चेक करायचं आहे. EWS ला येस केले का नो केले ते सर्व बघा. पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजे तुम्ही हँडिकॅप प्रवर्गामध्ये येत आहात का, असेल तर यस केलेलं आहे का, नसेल त्यांना नोच येणार आहे. मग याच्यामध्ये काही जर चेंजेस असू शकतात असतील ते चेंजेस, तर आपल्याला आता पुढे ग्रीव्हियन्स सबमिट करता येतो आणि त्याच्यानुसार ते देखील चेंजेस कंप्लीट करता येतात. मग त्या विद्यार्थ्यांनी ज्यांना आता इथे काही असं वाटत असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी आमच्या व्हायब्रंटशी कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुमचे जर काही असतील, मोस्टली तर नसणार आहे, परंतु हे चेक करणं देखील खूप जास्त गरजेचं असतं. ठीक आहे, हे चेक करा. त्यानंतर तुमचे फिजिक्स, मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री हे याची सर्व स्कोर ऑप्शन म्हणजे आलेले तुमचा मार्क्स हे सगळे बरोबर आहेत का हे चेक करा. हे लाईन बाय लाईन तुम्ही असं त्याचं प्रिंट झेरॉक्स करा, लाईन बाय लाईन सर्व गोष्टी चेक करायचं. मी सांगितल्याप्रमाणे सर्व आधी कॅटेगरीचं सर्व चेक करा, त्यानंतर तुमचे स्कोर, त्यानंतर सीट नंबर वगैरे हे सर्व चेक करा. ऑलरेडी तुमचं सगळं झालेलं असं चेक करून पण हे डबल चेक करणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर तुमचा PCMचा रिझल्ट किती आहे तो इथे चेक करा. JEE केला असेल तर त्याचा रिझल्ट इथं दिसतो तुम्हाला, तो विद्यार्थ्यांनी चेक करायचा आहे. आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे काय आहे, तर तुमचे सर्व डॉक्युमेंट्स, मग आपण कुठल्या कॅटेगरीनुसार येतो आणि आपले सर्व डॉक्युमेंटची लिस्ट हे सर्व विद्यार्थ्यांनी चेक करायचं आणि कमेंट्स इथं असतं व्हेरीफाईड, म्हणजे तुमचं सर्व झालं असेल त्या विद्यार्थ्यांनी समजायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं. परंतु हे तुम्ही सर्व चेक करणं गरजेचं आहे. ज्यांचं रजिस्ट्रेशन सगळं झालं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले, अशा सर्व विद्यार्थ्यांकडे हे एक्नॉलेजमेंट असतं. ज्यांनी स्क्रुटिनी दिले, आम्ही सर्व विद्यार्थ्यांना फिजिकल दिलेलं आहे, मग कोणालाच स्क्रुटिनी दिली नाही. ज्यांना स्क्रुटिनी आहे किंवा जे व्हिडिओ बघतायत ज्यांनी स्क्रुटिनी केलंय त्यांनी लॉग इन करून कंटिन्यू चेक करायचं. स्क्रुटिनीला थोडंसं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन उशिरा होत असतं, त्यात काही त्रुटी आल्या तर तुम्हाला इथे लॉग इनला दिसत असतं, ते चेक करणं विद्यार्थ्याची जबाबदारी आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हे करा. आता याचं दुसरं एक महत्वाचं काय आहे की तुमचं कुठल्या डॉक्युमेंटला बघा, इथं काही जणांना एक्नॉलेजमेंट मध्ये दिसेल रेड मध्ये, कशामुळे इथे डॉलर आणि हॅशचं चिन्ह आहे, कशामुळे, ऍज यू हॅव नॉट सबमिटेड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, म्हणजे काय केलेले अशा विद्यार्थ्यांनी व्हॅलिडिटी ओरिजिनल नाहीये, काही जणांचं नॉन क्रिमिलियर ओरिजिनल नाहीये, त्यांनी काय केले तिथे रिसिप्ट अपलोड केली आहे, त्यामुळे त्यांना इथे रेड मध्ये ह्याच्यामध्ये दिसतं, इथं डॉलर आणि हॅशचं तुम्हाला साईन दिसत आहे. म्हणजे काही विद्यार्थ्यांनी व्हॅलिडिटीला रिसिप्ट अप्लाय केली आहे आणि काही विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमिलियर रिसिप्ट अप्लाय केलेली आहे. त्यामुळे याच्या सर्व विद्यार्थ्यांना काय आहे इथे तुम्हाला दिसत आहे, खाली येतं इथे रेड मध्ये लिहून की तुम्ही सर्व हे ओरिजिनल, हे राऊंडच्या आधी जसं जसं येईल, आता इथं सगळ्या कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू SC, ST, VJ, NT1, NT2 सर्व कॅटेगरी, OBC, SBC, SEBC अँड EWS कॅटेगरी जर असेल आणि तुम्ही त्याच्यामध्ये कास्ट व्हॅलिडिटीची रिसिप्ट किंवा नॉन क्रिमिनलची रिसिप्ट किंवा EWS सर्टिफिकेटचं रिसिप्ट दिलेलं असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांना ड्युरिंग कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेस मस्ट अपलोड अँड व्हेरीफाय देअर ओरिजिनल सर्टिफिकेट बाय व्हिजिटिंग युअर स्क्रुटिनी सेंटर. They must then submit these original certificates to the admitted institute on or before the final reporting date
ऑफ द फोर्थ कॅप राऊंड. त्याच्या आधी तुम्हाला त्याचं ओरिजिनल व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, ओरिजिनल हे फक्त मराठा कास्टच्या विद्यार्थ्यांना थोडासा जास्त वेळ मिळालेला आहे, परंतु बाकी सर्व विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएस वगैरे असेल तर त्यांना चौथ्या राऊंडच्या आधी हे ओरिजिनल सर्टिफिकेट त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. अदरवाईज त्यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि दे विल बी ट्रीटेड फॉर इन ओपन कॅटेगरी फॉर फर्दर राऊंड्स. मग बघा इथं त्यांनी सांगितलेलंच असणार आहे की फेल्युअर टू डू सो विल रिझल्ट इन द ऑटोमॅटिक कॅन्सल होणार ऑफ देअर ऍडमिशन. Consequently, such candidates will be considered under the open category for subsequent institutional level round, provided by fulfill eligibility criteria in the open category. म्हणजे ते कॅन्सल होऊन पुन्हा ओपन कॅटेगरीमध्ये जातात. त्यामुळे हे विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायचं. ज्यांना तिथं रेडमध्ये आले असं समजायचं त्यांचं कुठली तरी रिसिप्ट आहे आणि त्यांना ते ओरिजिनल डॉक्युमेंट लवकरात लवकर मिळवणं गरजेचं आहे. हे झालं एक्नॉलेजमेंटच्या बाबतीत. अशा पद्धतीने हे तुम्ही चेक करायचं आहे. आता याच्यानंतरची पुढची महत्वाची स्टेप काय ते म्हणजे कॉलेजच्या लिस्ट, आणि त्याच्यानंतर त्यांचा आता पुढचा टाइम टेबल येईल. फायनल मेरिट लिस्ट 22 तारखेला येणार आहे. जर अजून डेट चेंज नाही झाला तर त्या पद्धतीने 22 तारखेला मेरिट लिस्ट येणार आणि त्याच्यानंतर काय चालू होणार आहे, कॅप राऊंडचा ऑप्शन फॉर्म चालू होणार आहे. तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांना आमच्या व्हायब्रंटच्या ऑफिसमधून तुम्हाला लिस्ट मिळून जाईल. प्रत्येक विद्यार्थ्याला सेपरेट लिस्ट भेटून जाईल. त्यांच्या आलेल्या पर्सेंटाईलनुसार त्यांना जे चॉईसेस पाहिजेत, ज्या ब्रँचेस पाहिजेत त्याच्यानुसार आम्ही त्यांना लिस्ट पाठवणार आहेत आणि त्या लिस्ट आता विद्यार्थ्यांना मिळायला देखील सुरुवात झालेली आहे. सर्व विद्यार्थ्याला 6 ते 7 दिवसामध्ये लिस्ट भेटून जाईल. त्यामध्ये तुम्हाला आपल्याला काही चेंजेस असतील तर ते डिस्कशन करून ते चेंजेस केले जातील आणि जशा पद्धतीनं पुढचा कॅप राऊंडचा टाइम टेबल येईल त्यानंतर तुम्हाला सर्व चॉईस फिलिंग त्या पद्धतीने करून दिली जाईल. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना लिस्ट भेटेल. काही डाऊट्स असतील तुम्हाला नंबर दिलेला आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही विचारू शकतात. लिस्ट सर्वांना 6 ते 7 दिवसामध्ये भेटूनच जाईल आणि रजिस्ट्रेशन सर्वांची झालेली आहे. तरी देखील सर्वांनी अशा पद्धतीने एक्नॉलेजमेंटचं चेक करा. काही डाऊट्स असतील आमच्या ह्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही विचारू शकता. अशा पद्धतीने सर्व प्रोसेसला आपल्याला आता फॉलो करायचं आहे. असेच महत्त्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला फॉलो करायला विसरायचं नाही आहे. थँक्यू सो मच.